पण ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो का? एक असाच प्रश्न आपल्या नवीन ट्रेडरच्या मनात येतो की आता समजा आपल्याला 2 वर्ष होत आले किंवा 3 वर्ष होत आले, मग आपण पुढे चालून प्रॉफिटेबल होऊ शकतो का? याची म्हणजे चान्सेस आहे किंवा किती टक्के प्रॉबेबिलिटी आहे की आपण प्रॉफिटेबल होऊ? तर याचं उत्तर हो पण आहे, नाही पण आहे, ते आपल्यावरती. या जगात सगळ्यात अवघड काम म्हणजे आपल्या माइंडवरती कंट्रोल आणणं. ट्रेडिंग त्याच्यामुळे अवघड आहे कारण हा ऑनलाईन बिझनेस आहे एक प्रकारचा. मोबाईल आपल्या खिशात राहतो 24 तास. आपल्याला आपल्या हातात कंट्रोल पाहिजे की ते मोबाईलमध्ये घडी आपण बाय सेल नाही करता आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे तुमचं एक पॉईंट म्हणजे तुम्ही लॅपटॉप राहू द्या कधी सोबत, एक सेटअप बसवा, एक स्क्रीन बसवा. त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला थोडं एक कंडिशन येईल की आपल्याला जेव्हा लॅपटॉपवरती आपण ट्रेड करतोय तेव्हा ट्रेड करायची. कारण आपण असत नाही की 24 तास लॅपटॉप घेऊन फिरणार आहे. आपल्याकडे मोबाईल सगळ्यांच्या खिशात मोबाईल राहतो. त्याच्यामुळे बाय मिस्टेक ते आपल्याला ट्रेड होत राहतात. आणि सेकंड पॉईंट तुमचा लॅपटॉपचा झालं क्लिअर. आणि दुसरं पॉईंट आलं म्हणजे मनावर कंट्रोल करणं. आता मनावर कंट्रोल करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही मेडिटेशन स्टार्ट करा, त्याच्यानंतर तुम्ही ध्यान करा किंवा देवाचं नाम स्मरण करा. तुम्हाला जे तुमचं म्हणजे हिंदूचं जे असेल की तुमचं वेगळ्या काचचं असेल, तुमचं जे पटेल ते करा. पण मग काहीतरी मेडिटेशन टाईप काहीतरी करा, कारण त्याच्याने आपलं मनावरती कंट्रोल आणण्यासाठी ते एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुमचं अजून आलं म्हणजे ट्रेडिंग जर्नल लिहत जा. डेली आपण जे ट्रेड करतो ते जर्नलमध्ये लिहित जा. आज माझ्याकडनं काय चुकी झाली, त्याच्यानंतर मी आज सिस्टमवरती ट्रेड केली का, मला जिथे माझा प्लॅन होता ट्रेड मी तिथे प्लॅन केली का. जर्नलमध्ये अजून तुमचं इमोशन लिहित जा. ट्रेड करायच्या अगोदर किंवा ट्रेड केल्यानंतर माझं काय इमोशन होतं, जिथे आपण टार्गेट लावलाय किंवा जिथे स्टॉप लॉस लावला आपण तिथे एक्झिट केली का ट्रेडला. हे सगळी गोष्टी ट्रेडिंग जर्नलमध्ये लिहित जा. कारण तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही ना, मी येणार ना कोणी येणार. पण जे तुमचं स्वतःचं जे ट्रेडिंग जर्नल तुम्ही जेव्हा रीड करशाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय चुका करतो. हप्त्याला दर संडे शनिवार रविवार वेळ द्या की मी शनिवार रविवारमध्ये ट्रेडिंग जर्नल रीड करेल आणि त्याच्या ज्या मिस्टेक झाल्या त्या पुढे करणार नाही. तुम्ही जर्नल मेंटेन करा. 1-2 वर्ष तुम्हाला ऑटोमॅटिक कळायला येईल की ज्या चुका होत आहे ते आपल्याला करायच्या नाही आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला प्रॉफिट होतोय त्या गोष्टी पुढे कंटिन्यू करायचे. हे एक ट्रेडिंग जर्नल तुम्हाला कामात येईल. एक माइंडसेट आपला ट्रेडिंग म्हणजे बिझनेसचा माइंडसेट पाहिजे. आता ट्रेडिंग हा ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला फक्त ते रेड ग्रीन दिसतं. आपल्याला एका प्रकारचं ते एक आज मी शॉर्ट बी टाकलाय ते आपल्याला एक प्रकारचं म्हणजे ते एक्साइटमेंट वाटते, डोपामिन वाटतं. तर तसं न करता तो एक रिअल बिझनेस आहे. रिअल बिझनेस जसं आपण एखादा दुसरा कोणताही बिझनेस असो, जसं आता माझा भाजीपालाचा पण एक बिझनेस आहे, तसं मी आता दिवसभर भाजीपाल्यावरती बसलो. मला माहिती 5,000चा मी समजा माल घेतला, त्याच्या मागे मला समजा 500 रुपये भेटले, त्याचा 10% रिटर्न भेटला. असा एक बिझनेस आपण रिअल ट्रेडिंगमध्ये माइंडसेट वापरा. आपण हा असा माइंडसेट वापरत नाही, त्याच्यामुळे आपण जास्त करून लॉसमध्ये. प्लस अजून एक पॉईंट तुमचा सांगण्यात आला म्हणजे आपण लॉस सहन करत नाही. आता माझा भाजीपाला असो या कोणाचाही कोणताही बिझनेस असो, आपल्याला एखाद्या दिवशी आता कोणताही बिझनेस सीझननुसार चालतो, तसं ट्रेडिंग सुद्धा असं नाही की 12 महिने आपण प्रॉफिटेबल राहू. 3-4 महिने आपल्याला ड्रॉडाऊन येऊ शकतो. जसं कोणत्याही बिझनेसमध्ये ड्रॉडाऊन येतो तसं ट्रेडिंगमध्ये सुद्धा ड्रॉडाऊन येऊ शकतो. ते ड्रॉडाऊनला फेस करा. ड्रॉडाऊनच्या नंतर तुमचं अप ट्रेंड येणार, त्या अप ट्रेंडला तुम्ही रेडी राहा ना. तुम्ही त्या ड्रॉडाऊनमध्येच आपलं कॅपिटल आपण म्हणजे लॉस करून टाकतो. जिथे आपल्याला दिवसाला 2 ट्रेड करायचे, आपण समजा मार्केट साईडवेज आहे तिथे 10 ट्रेड करून 20 ट्रेड करून आपलं कॅपिटल खाली करून टाकतं. हे एक चुकीचं आहे. त्याच्यानंतर तुमचं अजून आलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. कारण आपलं हे बघा, आपलं वातावरण ऑलरेडी निगेटिव्ह मध्ये आहे. आपण काय म्हणतात नाही का, संगत असर करते आपण म्हणतो. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि आपल्यासोबत पॉझिटिव्ह होईल एवढं लक्षात राहू द्या. एक स्ट्रॅटेजी फाइंड आउट करा. तुम्हाला जी पटेल ती स्ट्रॅटेजी तुम्ही टेस्ट करा. 1-2 वर्ष तर चला तुम्ही नवीन 1-2 वर्ष तरी स्ट्रॅटेजीवरतीच ट्रेडिंग करा. समजा तुम्हाला वाटलं तुमची आता अनालिसिस चांगली येते, मार्केट आपल्या अनालिसिसनुसार समजा जाऊ राहिलं, 50-60% ॲक्युरेसी बरोबर येते, तर मग तुम्ही डेली अनालिसिस करा. पण मग स्टार्टिंगला तुम्ही 1-2 वर्ष स्ट्रॅटेजीवरती स्टेबल राहा. म्हणजे एक स्ट्रॅटेजी फॉलो करा. त्याच्याने तुम्हाला म्हणजे एक प्रकारचं म्हणजे डिसिप्लिन येईल तुमच्या लाईफमध्ये म्हणा, ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये म्हणा. ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. अजून तर बाकी काही नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जे सांगत आहे माझ्या 5 वर्षाच्या अनुभवानुसार सांगत आहे. मी बी अजून सक्सेसफुल नाही की लई चांगलं प्रॉफिट करतोय. पण मग जे मला अनुभव आलाय, माझं धोरण एकच आहे की तुम्ही तसं नका करू. तुम्हाला 5 वर्ष नका लागू देऊ. तुम्ही लवकर प्रॉफिटेबल व्हा. फक्त चांगल्या गोष्टी शिका. मार्केटमध्ये कोर्स विकणारे भरपूर आहे, त्यांच्यापासून लांब राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.